आता छापणारे पहा किती हुशारी, 15 वर्षाची टोनगी ती, आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या? पोराला. आरोप कोणावर ठेवता? पोरावर. पोरीच दोष नाही का? अय 15 वर्षाची टोनगी आली ती, तिला समजत नाही का का हे पोरग आपल्याला फसवतंय, त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून ममलं धिडत येईन परत भुकती, तुला लाज नाही वाटत? आणि हा विनोद नाही महाराज. आणि सगळ्या गोष्टीला पोरीची आई जबाबदार आहे. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात, खोटं बोलायच नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुम्ही पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? माहित नाही? बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तो. बरं जाऊ दे, आजचं पाकिट देतो कर बोटवर. समजत नाही का? हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा, त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय, आपल्या मुलीचं एसटीचा पास पा, 8 दिवस झाले पंच नाही, आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय, आपल्या मुलीचं बोलणं बदललंय, हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोरी इतक्या बिंडोक झाले तो या 2-4 वर्षात, चांगल्या हुशार पोरणं प्रेमच करी ना, पार भंगरी परव प्रेम, त्याच्या बगलात गोचिड्या, वन साइड भांग, अंडरपॅन्टला उवा, आणि त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. आणि विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. फक्त काय आहे, सत्य आहे. अरे प्रेम करायचंच आहे ना, तो या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना, मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना, आई बापावर करा. अहो चंबड्यावर प्रेम करू नका, एक दिवस जाळायचं आहे. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं पाहिजे. अजून एक वाक्य लिहून घ्या, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही घ्यायच्या कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरा भोचेले करे साने दयाला सर्वही प्यारे. पुन्हा तो चले खावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. वा वा, टाळी वाजवा ना एकदा. टाळी पण काय वाजवता राव तुम्ही. टाळी कशी वाजली पाहिजे. आणि एक वाक्य ध्यानात ठेवायचं, कधी टाळी फक्त कीर्तनातच वाजवता येते, नाही तर जा अशी रस्त्यावर वाजून पहा काय गाडा तर मग पान मग माझ्याकडे. टाळी ही फक्त कीर्तनातच वाजवता येते. अहो इथं नाचलं पाहिजे, इथं टाळी वाजवली पाहिजे. अहो इथं नाचता नाचता नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचो कीर्तनाचे रंगी, जय हो. नाचो कीर्तनाचे रंगी. हरि ज्ञानदीप कीर्तनाचे
विठाल विठाला 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 विठाला. अटॅकला दुसरं औषध. तुम्ही काही चिंता करायची नाही. अटॅकला दुसरं औषध. भांडणातून माघार घ्या. माघार घ्या. जे त्याच्यात मोटरसायकलवर 3 जण चालले 3 जण 90 मारेल होती. तिकडून ट्रॅक्टर आला आणि यांच्याहून थोडा गाल उडाला तर रस्ता म्हणले गार उडणार. बरं हात्यानं जाणून बुजवून उडवला का नाही. यांची इज्जत गेली. हे बिन बापाची अवलाद. यांनी त्याला घोडा लावला. कसं काय गाल उडवला त्याच्या ठून दिली. तोही काही कच्चा नव्हता. टामी घेऊन उतारला. तोही लावण्यास आणल्या 15-20. हे उतारल्यावर म्हणले छायला गुडघे नाही ना राहिले. माघार घ्यायला शिका. आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित आहे. काय मध्ये तुमचं जय नाही. हा 1 मेलेली माणशी राग नदीत टाकू नका. 2 झाडं लावा. आणि 3 पांढऱ्या पेशी अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना. गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घ्यायचा. अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही. मग टाळी वाजवायला तरी काय हरकत आहे बा. आता आजच्या कीर्तनामध्ये महिला मंडळात 3 वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा. पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा. 1 दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तो काय तो बापाच्या घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बरं तो बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. कपाट तर घरात घालताना मोडले. जीवांचं फळकटणी गेलंच होतं. आणि स्वप्न शेटवा केलंच होतं. काय होतं काय. महिला मंडळ तुम्हाला 1 वाक्य पाया पडून सांगा. तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमची डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तू नाही म्हणलाय का भांडे घासायला. तू नाही म्हणलाय का धुणं धुवायला. तुम्हाला काय अधिकार. इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. हो दंगली करायची आणि मोर्चे काढायचे टपरे पेटवायचे दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. 100% जनता CC कॅमेरे द्या आता. अहो जर कधी दंगलीमध्ये असं दिसलं ना तू क्लिप मध्ये टपरी पिपरी पेटवताना अशी खुटी उतनतोय. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. हा विनोद नाही महाराज. फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटेल. तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्तेचे. अहो आता दंगली करू नका. आता दंगली नाही. आता मारामारी नाही. 10 लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बोक्सू शकता. बॉक्साला काय 15-20 मिनिटं लागते. पण ते पैसे खर्च आहे. तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आत गेला नोटा काय 10 वेळा वापरतो घरी. महिला मंडळ तुम्ही जळून घेऊ नये. फाशी घेऊ नये या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे. तुम्ही कधीही मरू शकता. पण तुम्ही तुमच्या बापाच्या घर जाऊन मारा. दुसऱ्याला तकलीफ करू नका. अरे काय मरायचं काय करायचंय. अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे गाळातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जगून आहे. 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. अहो 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. पैसे कुठेही घालतो हलकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000ची नवरदेव वायरा. फट 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 नवरदेव उड्या आणायचं. त्याला वाटलं शांताबाई आली. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल एक नाही आता आहे का नाही. आहे का नाही. मग लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे.